ऐका ना तुम्ही ज्या त्याच्यात आम्ही समाधान अरे कायच हे सरांचं हे नको सांगू. माझं GR काय म्हणतं का जर एखाद्याच्या घरात पाणी जात असेल घर तर 24 तहसीलदाराला नोटीस द्या भडव्याला पहिले. महाराष्ट्रानं 3 तारखेला पंचनामा केला, तलाट्यानं अजूनपर्यंत पंचनामा तहसीलमध्ये नेला नाही. काय विभाग काय प्रशासन आहे का हे? अरे 90,000 रुपयावरचं पहिलं घर आहे, पहिल्या घरला सानुग्रह अनुदान भेटलं नाही, कशाला करायची कलेक्टर अजून सोडून देते. काही करू नका तुम्ही. आता तुमच्या घरावर येतो आम्ही, तिथेच करू हिशोब सगळा. त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला. हे बरोबर नाही. तुम्ही तिथं बसून हे नका करू. वाटलं पाहिजे थोडी 4-5 त्याच्या 20 मेंढ्या गेल्या, त्याचे पंचनामे नाही, त्याचं PM झालं नाही, कसे पैसे देणार हो तुम्ही? कसे पैसे भेटणार? अहो कलेक्टर, आम्ही इथं येऊन बोलतोय, या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिलं घर. पहिल्या घराला सानुग्रह अनुदान 5 दिवसात भेटलं नाही. झोपा नका काढू. ते मला शहाणपणा नका शिकू. नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बोलावा, त्या आयुक्ताला सांगा. गाडी वाटत 4,000 थोडं पाठीमागं सरका मागे. शेता इथं आधी तर कागद आले होते, तिथेच आले होते. पुढे बघा मीडियावाले, पुढे बघा मीडियावाले, पुढे बघा, पुढे बघा. खड्डा आहे, खड्डा चला चला थोडं पुढे चला ना. आवाज यायला किती होत्या? GR काय आहे का 24 तासाच्या सानुग्रह दिलं, किमान 5,000 त्याच्या घरापर्यंत झालं नको. 5 दिवस झाले ना, 24 तास 12 शेळ्या गेल्या. नुकसान झालं PM नाही सरांची चांगलं. अरे कायच हे सरांचं हे नको सांगू. माझं GR काय म्हणतं का जर एखाद्याच्या घरात पाणी जात असेल घर तर 24 तासात ते मदत भेटली पाहिजे. आज 5 दिवस झाले तुम्ही मदत देत नाही. त्या शेळ्याचे पंचनामे केले नाही, किती शेळ्या गेल्या काय माहिती. काय प्रकार आहे? चांगलं आहे का हे? तुझं काम आहे ना तहसीलदार. फोन केला तुम्हाला तुम्ही काय म्हटले? साहेबांची मीटिंग आहे, मदत द्यायला पाहिजे. 5 दिवस गेले मदत देत अरे तुमची बडबड बंद करा रे. आम्हाला ऐकू द्या रे. आल्यानंतर तुम्ही पाणी आल्यानंतर तुम्ही बाहेर पडला. अरे 2 दिवस बोला दिला 2 अडीच वाजता.
24 तासाची व्याख्या कळते का? 24 तास कसं एवढं सांगते? कमाल आहे. इथे पहिल्यांदा 5-5 दिवस ते नुसते माणसं यायले तर चालले शासनाचे. व्हिडिओ नंतर काढावं 3 तारखेला घटना झाली ना. 2 तारखेला त्यांनी पंचनामा केला. 3 तारखेच्या पंचनामा अजूनपर्यंत तहसीलमध्ये दिला नाही. काय अर्थ आहे? कुठलं प्रशासन आहे? स्पॉटवर आले तुम्ही ज्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये तू काय मला तर आलाय काय? मी स्वतः फोन केला. तलाठी आले, ह्याच पहिले महत्वाचं आहे. आवाज नेटवर्क नाही काय करता मला व्हिडिओ घ्यायला सांगितलं याला आवाज ते येईल याच्यात. बापाचं राज्य थोडस मागे या सगळं. माझी खासदार इथं आले. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. तिथल्या शेळ्या गेलेले अजूनही त्याला काही मदत मिळाली नाही. आणि GR साहेब थांबा 1 मिनिट आमदार बच्चू कडू साहेब बोलतो. साहेबांना उद्या पुढे सांगते. कलेक्टर नदीच्या काठावरचं घर आहे, पहिलं घर. सानुग्रह अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही. तुमचा तहसीलदार पंचनामे तलाठीने केले 3 तारखेला. 9 तारखेपर्यंत पंचनामे तहसीलमध्ये दाखल होत नाही. काय करताय तुम्ही? कमाल आहे तुमची. हे इमिजिएट आहे का? 5 दिवस झाले कलेक्टर हे इमिजिएट होते. ते कुठली व्याख्या आहे इमिजिएटची तुमची? त्या नदीवरचं पहिलं घर आहे. पहिल्या घरला सानुग्रह अनुदान भेटलं नाही. कशाला करायची कलेक्टर? सोडून देते. काही करू नका तुम्ही. आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथेच करू हिशोब सगळा. त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला. हे बरोबर नाही. तुम्ही तिथं बसून हे नका करू. वाटलं पाहिजे थोडी 4-5 त्याच्या 20 मेंढ्या गेल्या, त्याचे पंचनामे नाही, त्याचं PM झालं नाही. कसे पैसे देणार हो तुम्ही? कसे पैसे भेटणार? अहो कलेक्टर, आम्ही इथं येऊन बोलतोय. या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिलं घर. पहिल्या घराला सानुग्रह अनुदान 5 दिवसात भेटलं नाही. झोपा नका काढू. ते मला शहाणपणा नका शिकू. नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बोलावा. त्या आयुक्ताला सांगा, विभागीय आयुक्ताला. 5 किलोमीटरहून गेले तुमचा तलाठी सुट्टीवर जाते, तुम्ही हे सुट्टीवर जा. हे काय म्हणतो का? 5 आणि 8 पिले गेले माझे. 1 महिन्यापासून हे माझं कोटा शेळ्याचा. 7 शेळ्याने 8 पिले. 8 पिढे गेले. काहीच नाही मिळालं साहेब. काही मिळालंच काहीच मिळालं नाही. पंचनामा तरी झाला का? पंचनामा केला चालू साहेबांना. ऐका ना तुम्ही ज्या त्याचं आम्ही समाधान आमची जमीन इतकी झाली. आज आम्ही आज रोडवर माणसं इतकी साठी पाठवलंय. पीक विम्याचंच बोलतोय. नुकसान भरपाईचं देत आहे तुम्ही. जे अतिवृष्टी झाल्यावर
नुकसान भरपाईच्या वेळेस आपण 25% देतो आणि 75% नक्की. सर आता याच्यामध्ये सर तू कशासाठी पाठवलं ते सांग ना. आता याच्यामध्ये जे 45,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन केले त्यापैकी 44,000 मी विमा कुठला देणार आहे? तर याच्यामध्ये सर पिकानंतरचा पिकवल्यानंतर भेटणार नाही नुकसान. आता तो 25% लगेच भेटला पाहिजे. तर आता कलेक्टर सरांची उद्या मीटिंग आहे या बाबतीमध्ये आणि त्यावेळेस 50% पण त्या कलेक्टरनं अधिसूचना काढल्याशिवाय भेटणार नाही. उद्या काढली अधिसूचना, अरे अधिसूचनाच काढली नाही, उद्या काय मिटिंग घेतो तू? 24 तासाच्या आत 48 तासाच्या आत आपल्याला अधिसूचना कळवावं लागतं. अधिसूचना काढल्यानंतर त्या कंपनीला कळवावं लागतं. कंपनी आणि एकत्रितपणे ते पंचनामा करतात. सॅम्पल सर्वे होणार आहे सर आता. आता आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत सर. व्यथा तुमच्या शेतकऱ्यांनी मांडली, काय वाटतं? हाईट आहे मला वाटतं एवढी हाईट ते कलेक्टर काय करतं मला माहित नाही. बसून तिथं कार्यालयात बसून काय करतो म्हणतोय नुकसानच एवढं झालं का आम्ही देऊ शकत नाही. 5 दिवस झाले इथं सानुग्रह अनुदान हा 24 घंटे. त्या तहसीलदाराला नोटीस द्या भडव्याला पहिले. महाराष्ट्रानं 3 तारखेला पंचनामा केला, तलाट्यानं अजूनपर्यंत पंचनामा तहसीलमध्ये नेला नाही. काय विभाग काय काय प्रशासन आहे का हे? अरे 90,000 रुपये पगार हातात भरायचे. परभणी जिल्ह्यात एकूण 52 पैकी 50 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. एकूण 3 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली. आम्ही BNC-कडे, जिल्हाधिकाऱ्याकडे, BNC-कडून किंवा जिल्हा परिषदेकडून काहीतरी मदत मिळून ते पुलं तयार करा असं म्हणतोय. कारण आमचं काढलं बघा, पाणी म्हणजे काही साचून थोडं राहतं. काय तलाव आहे का घर? पण कलेक्टर सारखा शहाणा माणूस ज्याला 2.5 लाख रुपये पगार आणि त्याच्यावर महिन्याचा 7 लाख रुपये खर्च होते, तो कलेक्टरला अर्थ कसा काढावा हे समजत नसेल तर काय दुःख आहे. धर्तीवर जिल्ह्याची जी काही कर्ज वाटप समिती असते त्याचा जो काही नॉर्म असतो, माझ्या माहितीप्रमाणे हेक्टरी 60,000 रुपये सोयाबीन आणि कापसाचा आहे. त्या पद्धतीनं 2019ला जेवढे पैसे दिलेले आहेत लक्षात ठेवा, त्याच पद्धतीनं यावेळी सुद्धा दिले पाहिजेत आणि सरकारने त्याची घोषणा करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. जमिनी अनेकांच्या वाहून गेलेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत, त्याची मदत दिली पाहिजे. त्याचबरोबर अनेकांचे बोरवेल आपल्या मोटरीसकट बुजून गेलेले आहेत, विहिरी ढासळलेले आहेत, विहिरीवरचे मोटर पंप वाहून गेलेले आहेत, त्याची सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ती देण्याची तरतूद या सगळ्या NDRFच्या याच्यामध्ये आहे. आणि ते जर या सगळ्या गोष्टी जर का मिळाल्या नाहीत, शेतकरी खचलेला आहे. कधी नव्हे तर यावर्षी थोडंसं चांगलं पीक आलेलं होतं. अनेकांनी स्वप्न चांगली रंगवलेली होती की आता पीक येणार, परंतु हातातोंडाशी आलेला हा जो घास गेलेला आहे तो त्याची भरपाई जर मिळाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही, एवढाच इशारा देतो. हिरोने एक सोबत दिवस सुद्धा नाही, 10 दिवस झाले कार्यक्रम जर तुम्ही पाहिले पूर्ण हिरो नाही. तर लाज वाटण्यासारखे कार्यक्रम आहे. ह्याला कृषी मंत्री म्हणायचं का? आणि आम्ही हे खपून घेणार नाही आणि कोणी खपून घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या बद्दलची पॉलिसी 20 वर्षाच्या अगोदर ठरली होती, त्याच्यात काही बदल नाही आलो. आहे तसंच चालू आहे. जरासा बदल करायचा, जरासं कोणी विचारलं तर त्याच्यावर उत्तर देत. मला सांगा, आम्ही जे ठिकाणी बोललोय तिथं लोकप्रतिनिधी आहेत. मावशी एक मिनिट ऐकून घ्या. अहो, सानुग्रह अनुदान ते त्यांच्या घरामध्ये पाणी शिरतं, नुकसान होतं धान्याचं, जनावरांचं, त्यांच्यासाठी ते सानुग्रह अनुदान असतं. अहो ऐकून घ्या, त्यांच्यासाठी सानुग्रह अनुदान जे आम्ही मगाशी बोललो, बचूभाऊ बोलले, 24 तासाच्या आत द्यायचं असतं. ते ज्यांच्या घरात पाणी शिरल्यानंतर धान्य खराब होतं, भांडी कुंडी वाहून जातात,
हा म्हणून मांडणारा विचारपीठ आहे. बच्चू भाऊंचा लढा असेल, साहेबांचा लढा असेल आणि महाराजांचा लढा असेल, हे बहुजन समाजाच्या कष्टकऱ्यांच्या हिताचाच लढा आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ह्या जर विचारशक्त्या 3 शक्त्या जर एकत्र आल्या तर नक्कीच या महाराष्ट्राचा कायापालट राहणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, आपण प्रत्येक दिवस आवाज उठवतोय, पण त्या आवाजाला प्रत्युत्तर येत नव्हतं शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं. म्हणून साहेब आपल्या हाकेला ओ देऊन या ठिकाणी आले. त्यांचं स्वागत करायचं असतंय आणि त्यांना तक्रारी माहिती असतात. त्यांना ऑलरेडी आपल्या सगळ्या तक्रारी माहिती, फक्त त्यांना मार्ग काढायचा याच्यातून. तर या ठिकाणी कंपाऊंड वाल होतं याच्यात सगळं खाली कंपाऊंड वाल हे पाण्यातच गेलं बघा बाई. हे किती पाणी होतं साहेब? हे दाखवू ना कंपाऊंड.